तवंदी घाटात अपघात, 2 वैद्यकीय प्रतिनिधी ठार. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाट उतारावर झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील 2 वैद्यकीय प्रतिनिधींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार इंडोको रेमिडीज लिमिटेड कंपनीचे एरिया मॅनेजर सोहेल अब्दुल रहीम मनेर, वय 36, व वैद्यकीय प्रतिनिधी विनोद हैबतराव पाटील, वय 32, यांचा जागीच मृत्यू झाला. तर नहीम हसीमपीर मोमीन व अंजुम राजेखान पिंजारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी परिसरातील काम आटोपून चौघेही कोल्हापूरकडे परतत असताना तवंदी घाटातील भुयारी मार्गाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धाक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रक रस्त्यालगतच्या शेतात घुसला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग बचाव पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.